नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. पैठण हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असल्याने पैठणला महाराष्ट्रात काय म्हणून ओळखले जाते? पैठणला महाराष्ट्रात दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते. पैठण हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्राचीन शहर आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. हे संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान आणि समाधी स्थळ असल्यामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. काशी वाराणसी हे उत्तर भारतातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याचप्रमाणे पैठणचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्याला दक्षिणेची काशी असे नाव दिले आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये 2 जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू आहेत? महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये 2 जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये 2 जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू जागतिक वारसा स्थळे आहेत. पहिला, अजिंठा लेणी ही बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन लेणी आहे जी त्याच्या उत्कृष्ट चित्रांसाठी जगप्रसिद्ध आहे. दुसरी म्हणजे वेरूळची लेणी. येथे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित लेणी आहेत ज्यात प्रसिद्ध कैलास मंदिर समाविष्ट आहेत. या दोन्ही लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिला आहे. गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे? गोदावरी व भीमा नद्यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे. ही पर्वतरांगा महाराष्ट्राच्या मध्यभागी साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे. ही पर्वतरांग गोदावरी नदीच्या खोऱ्याला उत्तरेकडे आणि भीमा नदीच्या खोऱ्याला दक्षिणेकडे वेगळे करते. या रांगेतील डोंगर उतारांमुळे नद्यांच्या प्रवाहांची दिशा निश्चित होते. गोदावरी नदी या रांगेच्या उत्तरेकडील भागातून वाहते तर भीमा नदी दक्षिणेकडील भागातून वाहते. सिटी ऑफ गेट्स म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? सिटी ऑफ गेट्स म्हणून खालीलपैकी छत्रपती संभाजीनगर या शहराला ओळखले जाते. 52 दरवाजांचं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या शहराची ओळख आहे. या शहराला ऐतिहासिकदृष्ट्या अनेक दरवाजे, गेट्स आहेत जे शहरांच्या संरक्षणासाठी बांधले गेले होते. या दरवाजामुळे शहराला सिटी ऑफ गेट्स हे टोपणनाव मिळाले आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? खालीलपैकी अँथ्रासाइट हा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे. कोळशाचे वर्गीकरण त्यात असलेल्या कार्बनच्या प्रमाणानुसार केले जाते. कार्बनचे प्रमाण जितके जास्त तितका कोळसा चांगल्या प्रतीचा मानला जातो. हा सर्वोत्तम दर्जाचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण 86% ते 97% पर्यंत असते. हा कठीण, चकचकीत आणि ठिसूळ असतो. जळताना कमी धूर आणि जास्त उष्णता निर्माण होते त्यामुळे तो औद्योगिक वापरांसाठी उत्तम मानला जातो. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. बिटुमिनस यात कार्बनचे प्रमाण 45% ते 86% पर्यंत असते. पीठ यात कार्बनचे प्रमाण 40% पेक्षा कमी असते आणि आर्द्रता खूप जास्त असते. लिग्नाइट यात कार्बनचे प्रमाण 25% ते 35% पर्यंत असते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पर्जन्यछायेचा प्रदेश जेव्हा बाष्पयुक्त वारे पर्वताच्या एका बाजूने वर चढतात तेव्हा ते थंड होऊन त्या बाजूला भरपूर पाऊस पडतात. ही बाजू पर्जन्यछायेची नसते. या वाऱ्यांनी पर्वताच्या माथ्यावरून पुढे गेल्यानंतर त्यांच्यातील बाष्प कमी झालेले असते. त्यामुळे पर्वताच्या दुसऱ्या बाजूला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला खूप कमी पाऊस पडतो. या भागाला
पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. महाराष्ट्राच्या संदर्भात अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे सह्याद्री पर्वतरांगेला अडवतात. त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या भागात भरपूर पाऊस पडतो, म्हणजेच अतिपर्जन्याचा प्रदेश. परंतु सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग या वाऱ्याच्या विरुद्ध बाजूला येतो. त्यामुळे तिथे पर्जन्यछायेमुळे खूप कमी पाऊस पडतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. ते खालीलपैकी कोणते? घृणेश्वर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर वेरूळ येथे प्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या जवळ आहे. महाराष्ट्रातील हे 5 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. इतर 4 ज्योतिर्लिंगे भीमाशंकर पुणे येथे आहे, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे, औंढा नागनाथ हिंगोली येथे आणि परळी वैजनाथ हे बीड येथे आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणीशी संबंधित जिल्हा अधिकारी कोण आहे? जन्म आणि मृत्यू नोंदणीशी संबंधित जिल्हा अधिकारी जिल्हा निबंधक हे आहेत. जन्म आणि मृत्यू नोंदणीशी संबंधित जिल्हा अधिकारी जिल्हा निबंधक असतो. भारताच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा निबंधकाची नेमणूक केली जाते. हा अधिकारी आपल्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करतो. हा जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी असून तो स्थानिक रजिस्ट्रारच्या कामावर नियंत्रण ठेवतो आणि त्याच्या कामाचे पर्यवेक्षण करतो. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? खालीलपैकी भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो. क्रोमाइट हे क्रोमियम या धातूचे एक महत्त्वाचे खनिज आहे. याचा उपयोग स्टेनलेस स्टील आणि इतर मिश्र धातू तयार करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रामध्ये क्रोमाइटचे साठे प्रामुख्याने विदर्भ प्रदेशात आढळतात. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये याचे साठे असल्याचे पुरावे सापडले आहेत. सर्वांना समज दिले जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. या विधानाचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग हा आधुनिक मराठीमध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस या प्रयोगाच्या प्रभावामुळे आला आहे. या प्रयोगात कर्ता नेहमी कडून या शब्दयोगी अव्ययाने जोडलेला असतो किंवा तो अदृश्य असतो. क्रियापद नेहमी ले, ली, ला, ल्या यांपैकी एक आणि त्यासोबत जा या धातूचे रूप असते. या वाक्यात सर्वांना समज दिले जाईल असे म्हटले आहे. इथे कर्ता उदाहरणार्थ सरकारकडून अदृश्य आहे. दिले जाईल हे क्रियापद ले आणि जाईल या धातूच्या रूपाने तयार झाले आहे. जे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात, ते स्वतंत्र उद्गार असतात. त्यांना काय म्हणतात? जे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात, ते स्वतंत्र उद्गार केवळ प्रयोगी अव्यय असतात. केवळ प्रयोगी अव्यय हे भावना व्यक्त करणारे उद्गारवाचक शब्द आहे. हे शब्द आनंद, आश्चर्य, दुःख, प्रशंसा, तिरस्कार, संमती यांसारख्या विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. यांच्या पुढे नेहमी उद्गार चिन्ह वापरले जाते. उदाहरणे: अरे रे, खूप वाईट झाले. वा, काय सुंदर दृश्य आहे. या उदाहरणावरून स्पष्ट होते की हे शब्द वाक्यापासून स्वतंत्र असतात आणि केवळ भावना व्यक्त करतात. पार्वतीने नीळकंठास वरले हा कोणता समास आहे? बहुव्रीही समास. ज्या समासात पहिले पद आणि दुसरे पद, पूर्वपद आणि उत्तरपद यापैकी कोणतेही पद महत्वाचे नसते, तर या दोन पदांच्या संयोगातून तयार झालेला तिसरा अर्थ महत्वाचा असतो, तेव्हा त्याला
बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो. येथे निळा आणि कंठ हे दोन्ही शब्द महत्वाचे नाहीत, तर यातून नीळकंठ म्हणजेच शंकर हा तिसरा अर्थबोध होतो. पार्वतीने निळकंठास वरले या वाक्यात नीळकंठ हा शब्द शंकरासाठी वापरला आहे. त्यामुळे नीळकंठ हे बहुव्रीही समासाचे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.